अमर गोरे यांची पारख ही कादंबरी गावखेड्यातील उन्हाळ बागडणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलांच्या भावविश्वाचं चित्रण करते. शहराचं आकर्षण, त्याचं खेड्यातल्या संस्कृतीवर झालेलं आक्रमण, खेड्यातल्या व्यक्तींची मानसिकता, स्पृश्यता, जातीपातीतले व्यवहार, कुटुंबातील बिघडलेली नाती, कौटुंबिक ताणतणाव, मानसिक आजार अशा असंख्य विषयांचं होणारं दर्शन सुन्न करणारं आहे. त्यात तरलता, निरागसता, क्रौर्य, रौद्र भाव आहेत. त्यासोबत नायकाचा एकाकीपणा, उदासी, असुरक्षितता, आनंद हे कंगोरेही आहेत. कादंबरी या श्रेणीमध्ये या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. कादंबरी जो साहित्य प्रकार आहे आणि त्याचे कादंबरी जी आहे ती पारख आणि लेखक आहेत अमर गोरे. लोकमत साहित्यिक पुरस्कार मिळाला आपल्याला आज, काय प्रतिक्रिया आहे? खरं तर माझं पहिलंच पुस्तक आहे आणि हा पहिला पुरस्कार. आणि नवीन लेखकांसाठी कधीही पहिला पुरस्कार हा खूप प्रोत्साहन देणारा असतो आणि त्यातल्या त्यात अशा लेवलचा पुरस्कार मिळणं हे खरंच खूप फार लकी मानतो मी स्वतःला. आणि सोबत म्हणजे गणेश विश्वते सर, दिनकर मनवर हे सगळे आहेत आणि यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. यांचं काम मी वाचलेलं आहे, त्यांच्या गणेश सरांच्या संपर्कातही आलेलं आहे. तर त्यांच्या पंक्तीमध्ये राहून हा पुरस्कार मिळतो हे अजून त्यावरती चेरी ऑन द टॉप जसं म्हणतात तसा अनुभव आहे. एवढ्या तरुण वयात तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल काय सांगा? तरुण ॲक्च्युली लिहिण्याचं काही वय नसतं असं मला वाटतं. लिहिणं हे मोस्टली तुमच्या अनुभवावरती डिपेंड असतं की तुम्ही कोणत्या पद्धतीच्या अनुभवामध्ये जगता. जसं पाहायला गेलं तर स्लममधली मुलं आपल्यापेक्षा खूप भारी भारी गोष्टी सांगू शकतात. त्यांचे प्रॉब्लेम्स खूप वेगवेगळे आहेत आणि त्यांच्या अशा इनोसंट शब्दामध्ये गोष्ट अजून भारी वाटू शकते. सो वयाचं मला नाही वाटत की असं काही फरक असतो.